नेक्स्ट पॉइंट बघा, गॅमेट फॉर्मेशन. बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्ह्यूम. स्पर्म आहे ते मेल गॅमेट आहे, ओव्ह्यूम आहे ते फिमेल गॅमेट आहे. दे आर फॉर्मड बाय मिओसिस. इम्पॉर्टंट स्टेटमेंट. एमसीक्यू साठी 1 मार्काला रिकाम्या जागा भरा, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात हे. Sperms are produced in testes of men from beginning of maturation, that is puberty, till death. मॅच्युरेशन यौवनावस्था, म्हणजे त्याला शुद्ध मराठीमध्ये नको, तो शब्दच नको, यौवनावस्था तेवढं लक्षात ठेवा. मेन मॅच्युरेट झाल्यानंतर त्याच्या टेस्टीज मध्ये हे स्पर्म्स तयार होतात, ते टिल डेथ, अगदी शेवटपर्यंत हे स्पर्म्स फॉर्म होऊ शकतात. हाऊ एव्हर, इन केस ऑफ वुमेन ॲट द टाइम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 million immature oocytes in the ovary of a female fetus. हे बघा, वुमेनच्या बाबतीत मात्र ज्या वेळेला त्या वुमेनचा जन्म होतो ते फोटस अवस्थेमध्ये, भ्रूण अवस्थेमध्येच त्यांच्या ओव्हॅरीमध्ये 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocytes असतात. हे लक्षात ठेवा. An oocyte matures and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age. हे जे 2 ते 4 मिलियन इमॅच्युअर oocytes असतात, हे त्यांच्या जन्मापासूनच असतात. ज्या वेळेला ती स्त्री मॅच्युअर होते, मॅच्युरिटी ज्या वेळेला येते, यौवनावस्थेमध्ये ज्या वेळेला येते, त्यावेळेपासून काय होतं, एक oocyte मॅच्युअर होतो. प्रत्येक महिन्याला एक oocyte मॅच्युअर होऊन तो ओव्हॅरीमध्ये रिलीज केला जातो, ओव्हॅरीमध्ये सोडला जातो. आणि हे कुठंपर्यंत चालतं, अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स ऑफ एज. आणि ज्या वेळेला ही प्रोसेस थांबते त्याला म्हणतात मेनोपॉज. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेनोपॉज हे काय आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं फंक्शनिंग स्टॉप होणे, याला मेनोपॉज असं म्हणतात. लक्षात ठेवा, व्हॉट इज मेनोपॉज. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years, secretion of hormones controlling the functions of female reproductive system either stops or becomes irregular. साधारणपणे 45 ते 50 या दरम्यान हे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं फंक्शनिंग कंट्रोल करणारे जे हॉर्मोन्स आहेत, एकतर त्यांचं सिक्रेशन पूर्णपणे थांबतं किंवा ते इरेग्युलर होतं. धिस कॉजेस द मेनोपॉज, आणि त्याच्यामुळं हा मेनोपॉज येतो. फर्टिलायझेशन बघ, इट इज अ फॉर्मेशन ऑफ अ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम. स्पर्म आणि ओव्ह्यूम हे एकत्र येतात, त्यांचं युनियन होतं आणि त्याच्यापासूनच झायगोट तयार होतो. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. हे जे काही फर्टिलायझेशन होतं ते शरीराच्या आत होतं. सेमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हॅजिना ड्युरिंग कपलेशन. कपलेशन म्हणजे समागम, म्हणजे ज्यावेळेला स्त्री पुरुष एकत्र येतात त्यावेळेला त्याला कपलेशन असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, सिमेन जे आहे ते व्हॅजिनामध्ये इजॅक्युलेट केलं जातं. सिमेन हे मेल
स्पर्म मध्ये असतं, ते सिमेन व्हॅजिनामध्ये इजॅक्युलेट केलं जातं. स्पर्म्स in the numbers of a few millions start their journey by route of vagina, uterus, oviduct. हे जे स्पर्म्स आहेत, हे स्पर्म्स कोणत्या मार्गाने जातात, त्यांची संख्या किती सांगितली आहे? फ्यू मिलियन्स सांगितलेली आहे. मिलियन म्हणजे 10⁶ असते, एवढी संख्या असते त्यांची. मग त्यांचा प्रवास कशा मार्गे आहे बघा, व्हॅजिना, त्याच्यानंतर युटेरस, त्याच्यानंतर ओव्हिडक्ट. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता ह्या कुठून कसा प्रवास आहे ते. सो वन ऑफ दीज फ्यू मिलियन स्पर्म्स fertilize the only ovum present in the oviduct. इथं ओव्हिडक्ट मध्ये जो ओव्ह्यूम प्रेझेंट असतो, एकच, ओनली वन ओव्ह्यूम प्रेझेंट असतो, त्याच्यापर्यंत हे स्पर्म्स पोचतात आणि ते त्या ओव्ह्यूमचं फर्टिलायझेशन करतात. फ्रॉम एज ऑफ प्युबर्टी अप टू मेनोपॉज. प्युबर्टी म्हणजे यौवनावस्था. तर या यौवनावस्थेपासून मेनोपॉज पर्यंत, मेनोपॉजला शुद्ध मराठीमध्ये रजोवृत्ती असं काहीतरी, एक थोडासा अवघड शब्द आहे तो, त्यामुळे हेच शब्द करा, त्याचे अर्थ फक्त समजून घ्या. कारण परत पुढं 11वी-12वी मध्ये तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला काय ते काय मराठीतनं आपल्याकडे कुठं बायोलॉजी शिकवत नाही, सगळं इंग्लिश मधूनच आहे. त्यामुळे हेच शब्द आहे असे पुढे येतील. मग एज ऑफ प्युबर्टी त्यांनी किती सांगितले बघा, फ्रॉम 10 to 17 इयर्स, आणि मेनोपॉजचं एज सांगितलेलं आहे 45 to 50 इयर्स. An ovum is released every month from ovary. ओव्हॅरी मधून प्रत्येक महिन्याला एक ओव्ह्यूम रिलीज केला जातो. दॅट इज आउट ऑफ 2 to 4 मिलियन ओव्हा. ओव्ह्यूमचं अनेक वचन ओव्हा. approximately only 400 oocytes are released up to age of menopause. एकूण किती आहेत? 2 ते 4 मिलियन oocytes आहेत. त्यापैकी फक्त 400 oocytes रिलीज होतात मेनोपॉजला येईपर्यंत. रिमेनिंग oocytes अंडरगो डिजनरेशन. उरलेले oocytes नष्ट होतात. डिजनरेशन म्हणजे नष्ट होणे. oocytes released from ovaries during last few months nearing age of menopause are 40 to 50 years old. जे oocytes हे साधारणपणे 40 ते 50, म्हणजे 40 ते 45 ते 50 मेनोपॉजच्या एज मध्ये जे oocytes रिलीज केले जातात, ते किती, त्यांचं त्या oocytesचं वय किती असतं? 40 ते 50, कारण ते फ्रॉम बर्थ प्रेझेंट असतात. त्यामुळे काय होतं, देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाऊ. त्यांची जी डिव्हिजन होण्याची जी ॲबिलिटी आहे, मायटॉसिस, मिओसिस, जे काही ज्या ज्या ठिकाणी लागतंय ते, ही जी डिव्हिजन होण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती कमी होते. ड्यू टू धिस दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. त्याच्यातलं स्पेसिफिकली हे, त्यामुळे ते काय करू शकत नाहीत, मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली कम्प्लीट करू शकत नाहीत. इफ सच oocytes आर फर्टिलाइज्ड, अशा oocytesचं जर फर्टिलायझेशन झालं, द न्यू बॉर्न्स प्रोड्युस्ड फ्रॉम देम मे बी विथ सम ॲबनॉर्मॅलिटीज लाईक डाऊन्स सिंड्रोम. आणि अशा प्रकारच्या oocytesचं जर फर्टिलायझेशन जर झालं, त्यांच्यापासून जर नवीन जनरेशन तयार झाली, तर त्या जनरेशन मध्ये काही व्यंग त्याच्यामध्ये असू शकतं, सम ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं आहे डाऊन्स सिंड्रोम. हा एक ॲबनॉर्मॅलिटी आहे, त्याच्यामध्ये काही शरीरामध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं. त्यामुळे हे कशाशी संबंधित आहे, कितपत धोकादायक आहे, याचा तुम्ही विचार करू शकता.
नेक्स्ट पॉइंट बघा त्यातला इम्पॉर्टंट पॉइंट. द क्रोमोसोम नंबर इन जर्म सेल्स producing gametes are diploid, that is 2n. जर्म सेल मध्ये जे क्रोमोसोम नंबर आहे ज्यांच्यापासून गॅमेट्स प्रोड्यूस होतात ते डायप्लॉइड असतात, म्हणजे 2n या फॉर्मॅटमध्ये असतात. इट इन्क्लूड्स 22 पेअर्स ऑफ ऑटोसोम्स अँड 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोसोम्स. त्याच्यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ठरवणाऱ्या ह्या 22 जोड्या असतात, 22 पेअर्स. आणि त्या व्यक्तीचं म्हणजे तो स्त्री असेल का पुरुष असेल हे ठरवणारं जे क्रोमोसोम असतं ते सेक्स क्रोमोसोम, ते 1 पेअर असतं. मग हे कशा पद्धतीनं असतं, 44 प्लस XX हे फिमेल साठी असतं आणि 44 प्लस XY हे मेल साठी असतं. नाउ दीज जर्म सेल्स डिव्हाइड बाय मिओसिस. लक्षात ठेवा, मिओसिस मायटोसिस कोण कुठे येते प्रत्येक ठिकाणचं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ड्यू टू धिस गॅमेट्स कंटेन ओनली हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स. मिओसिस मुळे याचं काय होतं, डायप्लॉइडचं कन्व्हर्शन हॅप्लॉइड मध्ये होतं. म्हणजे 44 प्लस XX आहे त्याचं तयार होतं 22 प्लस X, आणि दुसरं पण किती तयार होतं, 22 प्लस X तयार होतं. कुणाचं, जर दोन्ही XX असतील तर, म्हणजे त्याचे दोन भाग सेम तयार होतात. मात्र जर ते 44 प्लस XY असेल तर एक सेक्शन होणार 22 प्लस Xचा आणि दुसरा सेक्शन होणार 22 प्लस Yचा तयार होणार. बघा लक्षात येते का. आता स्पर्मच्या बाबतीत स्पर्म कुणाचा आहे, हे मेल साठी आहे. मेल मध्ये X आणि Y हे दोन्ही पण असतात. बघा लक्षात येते का. त्यामुळे स्पर्मच्या बाबतीत हे घडू शकतं किंवा हे दोन्ही पण तयार असतात. त्यामुळे स्पर्म्स तयार होताना दोन प्रकारचे तयार होतात. 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड ॲज 22 प्लस X और 22 प्लस Y. मात्र फिमेल मध्ये फक्त X क्रोमोसोम असतात दोन्ही पण. त्यामुळे तिथं तयार होताना एकाच प्रकारचे साइट तयार होतात, ते असतात 22 प्लस X. whereas oocytes are produced of only one type as 22 plus X. हे फार बारकाईनं व्यवस्थित अभ्यास करायचा. Both sperms and oocytes are produced by meiosis. स्पर्म्स आणि oocytes हे दोन्ही पण मिओसिस या मेथडनं तयार होतात. इन केस ऑफ स्पर्म्स, process of meiotic division is completed before sperms leave male reproductive tract. Another important part. हे स्पर्म्स जे आहेत ज्या वेळेला मेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मधून बाहेर टाकले जातात त्यावेळेला त्यांचं मिओटिक डिव्हिजन पूर्ण झालेलं असतं. लक्षात ठेवा, मेलच्या बाबतीत मिओसिसची प्रोसेस कंप्लीट झालेली असते. बट इन केस ऑफ oocytes म्हणजे फिमेलच्या बाबतीत प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन कंप्लीट्स आफ्टर ओव्ह्युलेशन ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट. पण फिमेलच्या बाबतीत जे oocytes आहेत त्यांचं मिओसिस हे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर कंप्लीट होतं. आणि ते कधी कंप्लीट होतं, ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये त्याचं ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला ते पूर्ण होतं. हे लक्षात ठेवा, फार बारकाईचा पॉइंट आहे हा आणि महत्वाचा आहे. जर जास्त डिटेलमध्ये कोण शिरलं एखादा परीक्षक
तर आपल्याला ते माहिती असावं. मग आता ह्या डायग्रॅम बद्दल जरा थोडंसं बघूया. मग समजा जर मेल कडून 22+X आलं, फिमेल कडून कंपल्सरी 22+Xच येणार आहे, फिमेल कडे वेगळं काही नाहीये. मग हे 22 झाले 44, याच्यातलं X असं मिळून हे एक्स क्रोमोसोम तयार होणार. मग XX हे फिमेल साठी आहे, त्यामुळे नेक्स्ट जनरेशन मध्ये गर्ल तयार होईल, मुलगी होणार त्या ठिकाणी. मात्र जर स्पर्म मधलं 22+Y आलं, स्पर्म कडून 22+Y आलं, फिमेल कडून साइट्स मधून 22+X ते फिक्सच आहे, तर हे किती होणार? 22+22 हे होणार 44. X आणि Y असं मिळून हे XY तयार होणार. आणि XY इट रिप्रेझेंट्स मेल, म्हणजे तिथं बॉय प्रोड्यूस होणार. याच्यामध्ये लक्षात ठेवा, Y फक्त आणि फक्त मेलच प्रोड्यूस करू शकतो, आणि Y असेल तर बॉय तयार होऊ शकतो, गर्ल नाही होणार. बेबी बॉय त्या ठिकाणी तयार. त्यामुळे हा Y कुणाकडून येतो? मेल कडून येतो. त्यामुळं तिथं बेबी हे बॉय होणार का गर्ल होणार, हे पूर्णपणे कुणावरती अवलंबून आहे? त्या मेल पेरेंट वरती अवलंबून आहे. फिमेल पेरेंट वरती हे अवलंबून राहत नाही. नेक्स्ट पॉइंट, डेव्हलपमेंट अँड बर्थ. The zygote formed after fertilization in oviduct. ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होतो. इट अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स अँड एम्ब्रायो इज फॉर्म्ड. तो झायगोट तयार झाल्यानंतर त्याचं मायटॉसिस होतं आणि रिपीटेड होतं. अनेक वेळा त्याचं मायटॉसिस होऊन त्याच्यापासून एम्ब्रायो तयार होतो. इथं मायटॉसिस आहे. हे पहिल्यांदा पक्क लक्षात ठेवा, मायटॉसिस कुठं, मिओसिस कुठं, हे फार महत्वाचं आहे. MCQ मध्ये काहीही कुठलाही प्रश्न तयार करू शकतात ते. मीन व्हाईल इट इज पुश्ड टुवर्ड्स युटेरस, आणि नंतर तिथून ते तयार झाल्यानंतर ते युटेरस कडं पुश केलं जातं. वन्स इट रिचेस द युटेरस, एकदा ते युटेरस मध्ये पोहोचलं, इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन. ते तिथं इम्प्लांट केलं जातं. जसं बी जमिनीमध्ये रुजतं आणि त्याची पाळं मुळं स्थापित करतं, तसं आहे हे. ते युटेरस मध्ये इम्प्लांट होतं आणि तिथून पुढे त्याची डेव्हलपमेंट, त्याची वाढ सुरू होते. An organ called as a placenta, अतिशय महत्वाचा हा ऑर्गन म्हणू आपण त्याला, is formed for supply of food material during the growth in uterus. तर हे जे काही एम्ब्रायो जो तयार होतो, तो एम्ब्रायो युटेरस मध्ये आल्यानंतर तिथं प्लॅसेंटा नावाचा लेयर आहे, ऑर्गन आहे. हा प्लॅसेंटा त्या एम्ब्रायोला त्याची वाढ करण्यासाठी लागणारं सगळा सप्लाय, फूड मटेरियलचा सगळा सप्लाय ते त्याला करत असतं. एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड approximately within 9 months after the fertilization. मग ही त्या एम्ब्रायोची जी काही वाढ होते, त्याचं कम्प्लीट डेव्हलपमेंट होण्यासाठी साधारणपणे 9 महिन्याचा कालावधी लागतो. फर्टिलायझेशन झाल्यापासून 9 महिने. नेक्स्ट बघा, द मॅन इज टोटली रिस्पॉन्सिबल whether the couple will have a boy or a girl child. एखाद्या जोडप्याला मुलगा होणार का मुलगी होणार, हे पूर्णपणे कोण ठरवतं? मॅन ठरवतं. त्याच्यासाठी जबाबदार मॅन असतो, वुमन नाही.
ड्युरिंग झायगोट फॉर्मेशन मॅन कॉन्ट्रीब्युट्स आयदर एक्स और वाय क्रोमोसोम टू द नेक्स्ट जनरेशन. ज्यावेळेला झायगोट फॉर्म होतं त्यावेळेला मॅन कडून, कारण मॅन मध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही गोष्टी असतात, दोन्ही प्रकार. आणि जर तुम्ही वुमन कन्सिडर केलं तर वुमन मध्ये फक्त एक्स प्रकारचेच क्रोमोसोम्स असतात. त्यामुळे मॅन कडून एक्स येऊ शकतं किंवा वाय येऊ शकतं, पण वुमेन कडून किंवा फिमेल कडून फक्त एक्स क्रोमोसोमच येणार. बट फिमेल्स ट्रान्सफर ओनली एक्स सेक्स क्रोमोसोम टू द नेक्स्ट जनरेशन. At the time of fertilization, if X chromosome from male, X chromosome comes from male, the child will be a girl. जर मेल कडून एक्स क्रोमोसोम आलं, फिमेल कडून कंपल्सरी एक्सच येणार आहे, त्यामुळे तिथं गर्ल तयार होणार. मात्र जर मॅन कडून वाय क्रोमोसोम आलं आणि फिमेल कडून तर एक्सच येणार आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही, तर एक्स वाय तयार होणार, म्हणजेच तिथं बॉय तयार होणार. अँड इफ वाय क्रोमोसोम कम्स देन द चाइल्ड विल बी ए बॉय. याचा अर्थ तिथं मुलगा होणार का मुलगी होणार याला पूर्णपणे ती सगळी जबाबदारी मॅनची आहे, पुरुष त्याची जबाबदारी आहे, त्याला रिस्पॉन्सिबल कन्सिडर केलं पाहिजे. थिंकिंग ऑफ धिस, इज इट राईट टू कन्सिडर द मदर रिस्पॉन्सिबल फॉर ए गर्ल चाइल्ड. आपल्याकडं पुरातन काळापासून ही अशी पद्धत आहे की मुलीच होतात याला जबाबदार स्त्रीला धरलं जातं. हे चुकीचं आहे. वी ऑल मस्ट टेक एफर्ट्स टू स्टॉप फिमेल फुटिसाइड. त्यामुळे हे जे स्त्री भ्रूण हत्या असं जे म्हणतात ते हे आहे, फिमेल फुटिसाइड. मग ते भ्रूण अवस्थेमध्ये असतानाच जर ते गर्ल आहे असं समजलं तर ते त्या ठिकाणी भ्रूण हत्या केली जाते. तर हे थांबवलं पाहिजे, कारण याला जबाबदार काही कोणतीही स्त्री नसून त्याला जबाबदार पुरुष आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मेन्स्ट्रुअल सायकल. तर बघा, हा या प्रकरणातला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड, प्रचंड प्रमाणात वेगवेगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्हाला पाठच करावे लागतील, जरा काळजीपूर्वक करा. नेक्स्ट पॉइंट आहे मेन्स्ट्रुअल सायकल. Female reproductive system undergoes some changes at puberty, and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. तर एकदा फिमेल यौवनावस्थेमध्ये आल्यानंतर त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काही चेंजेस होतात. हे चेंजेस प्रत्येक 28 ते 30 दिवसानंतर रिपीट होतात. These repetitive changes are called as menstrual cycle. या रिपीटेटिव्ह चेंजेसना मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं. इथे एवढी मोठी डायग्रॅम त्याची दिलेली आहे. त्या डायग्रॅम सहित प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. मग ते 3 मार्क 4 मार्क अशा पद्धतीनं आहे. हे जरा बघा इथं काय काय दिलेलं आहे. इथं हायपोथॅलॅमस GnRH म्हटलेलं आहे. जिथं शेवटी हे एच आहे ते हॉर्मोन्स आहेत. FSH लिहिलेलं आहे, इथं LH लिहिलेलं आहे. तर ही जी पिच्युएटरी ग्लँड्स, कोण त्याला पिट्युएटरी म्हणते, पिच्युएटरी म्हणते, कसंही म्हणा, स्पेलिंग तेवढं लक्षात ठेवा. या ग्लँड्स मधून हे सगळे हॉर्मोन्स सिक्रेट होतात. इथं त्यांनी हे पहिल्यांदा बघा, ह्या पहिल्या 2-3 स्टेप्स ज्या आहेत त्या, याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, याच्यामध्ये फुल्ली ग्रोन फॉलिकल तो इथे दाखवलेला आहे. हे तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय लागतात, विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स लागतात. मग हे फुल्ली ग्रोन फॉलिकल या ठिकाणी
पूर्ण दाखवलेला आहे. तो ज्या वेळेला बर्स्ट होतो त्यावेळेला त्याला म्हणतात ओव्ह्युलेशन म्हणतात. त्याच्या पुढची नावं बघा, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, हे सगळे हॉर्मोन्स आहेत. इथं आणखीन एक शब्द आलेला आहे नवीन, कॉर्पस ल्युटियम. त्याचं परत पुढं कन्व्हर्शन आहे कॉर्पस ऑफ अल्बिकन्स असते ते, अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर इथं काय लिहिलेलं आहे बघा, चेंजेस इन ओव्हॅरी ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन, हे चेंजेस आहेत ओव्हॅरी मध्ये. आणि युटेरस मध्ये जे चेंजेस होतात ते इथं दाखवलेले आहेत. याचा जो त्यांनी पिरियड कन्सिडर केलेला आहे, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, जो काही दाखवलेला आहे तो फर्स्ट डे पासून दाखवलेला आहे. आणि याचा जर शेवट तुम्ही बघितला तर 28 डेज, त्याच्यानंतर परत 1 आणि 2 येते. म्हणजे इथून इथंपर्यंत इथं परत लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी, बिगनिंग ऑफ न्यू मेन्स्ट्रुएशन, परत नवीन मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. मग 1 ते 28 म्हणजे साधारणपणे 4 आठवड्याचा हा पिरियड आहे, 4 आठवड्याचा हा कालावधी आहे. त्याच्यामध्ये आणि काय काय बघा, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, हा विशिष्ट प्रकारचा लेयर आहे, त्याचं नाव एंडोमेट्रियम आहे, ते आपण आणखी डिटेलमध्ये बघूया आपण. ओव्ह्युलेशन पिरियड जो आहे तो एवढा आहे बघा, तो दाखवलेला आहे एवढा. पिरियड ऑफ सिक्रेशन्स ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम, या एंडोमेट्रियम मध्ये इथून पुढं सिक्रेशन्स स्टार्ट होतात. हे डायग्राम मध्ये काय काय दाखवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघितल्या. आता आपल्याला याचं डिटेल्स आपल्याला जरा बघायचे आहेत. थोडस काळजीपूर्वक करा, थोडं टफ वाटू शकते कारण शब्द खूप हायर लेवलचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शब्दांना काही अल्टरनेटिव्ह तुम्ही वापरू शकत नाही, दुसरा कुठलाही शब्द या ठिकाणी चालणार नाही. त्यामुळे बायोलॉजीमध्ये तुम्हाला हे जे बायोलॉजिकल जे वर्ड्स आहेत तेच तुम्हाला वापरावे लागतील. त्यामुळे थोडस कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. बघा आता काय म्हणतात, मेन्स्ट्रुअल सायकल इज ए नॅचरल प्रोसेस, एक नैसर्गिक प्रोसेस आहे, कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स, 4 हार्मोन्स या पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करतात. एक आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, त्याला FSH म्हणतात, नावं लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म, त्याचा फुल फॉर्म कम्प्लीट करा. ल्युटिनायझिंग हॉर्मोन, दॅट इज LH, एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. इम्पॉर्टंट स्टेटमेंट, ही सगळी नावं इम्पॉर्टंट. वन ऑफ सेव्हरल फॉलिकल्स इन ओव्हॅरी starts to develop along with oocyte present in it. ह्या वेगवेगळ्या फॉलिकल्स पैकी एक फॉलिकल इन ओव्हॅरी, ओव्हॅरीच्या आत असलेली ही फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते, त्याच्या आत oocyte आहे. अंडर इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन FSH, या हॉर्मोनच्या इफेक्ट खाली हे फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. धिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स एस्ट्रोजेन, या डेव्हलपिंग फॉलिकल मधून एस्ट्रोजेन जनरेट होतं. एंडोमेट्रियम ऑफ युटेरस starts to develop during first cycle or regenerate during subsequent cycles under effect of estrogen. या एस्ट्रोजेनचा इफेक्ट एंडोमेट्रियम वरती होतो आणि ते एंडोमेट्रियम डेव्हलप व्हायला सुरुवात होते. इथं दाखवले बघा, इथं एस्ट्रोजेन दाखवलं, हे फॉलिकल्स आहेत, त्यांच्यामधून हे एस्ट्रोजेन बाहेर पडतं आणि त्याच्यामध्ये ह्या एंडोमेट्रियमची वाढ व्हायला लागते. बघा, चेंजेस इन युटेरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन असं लिहिलेलं आहे, इथं दिलेलं आहे बघा, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम.
त्याच्या पुढात मीन व्हाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. ते जे फॉलिकल आहेत ज्यांची डेव्हलपमेंट आहे ती पूर्ण होते. इट बर्स्ट अंडर इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन अँड oocyte इज रिलीज. एकदा ते प्रॉपरली डेव्हलप झालं की ते फुटतं. आणि हे कुणाच्या इफेक्टमध्ये होतं? ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या इफेक्टमध्ये होतं. आणि मग त्याच्यातून oocyte रिलीज होतो. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. याला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. इथं दाखवलेलं ओव्ह्युलेशन ही प्रोसेस घडते आणि त्याच्यामधून ते oocyte काय केलं जातं? रिलीज केलं जातं. इथं तो फॉलिकल काय झालेला आहे? पूर्णपणे बर्स्ट झालेला आहे. त्याच्या आता हे फुटल्यानंतर त्याचा जो रिमेनिंग पार्ट आहे त्याच्याबद्दल बघा काय म्हटलं. रिमेनिंग टिश्यू ऑफ बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स कॉर्पस ल्युटियम. ते आहे बघा. फॉलिकल बर्स्ट झाल्यानंतर रिमेनिंग पार्ट तो कॉर्पस ल्युटियम. इट स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन आणि मग इथून प्रोजेस्टेरॉन सिक्रेट केलं जातं. एंडोमेट्रियल ग्लँड्स सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. हे जे काही एंडोमेट्रियम आहे इथं त्याचा जो लेयर फॉर्म होतो, ठीक आहे, तो काय करायला लागतो त्या ठिकाणी? एंडोमेट्रियल ग्लँड्स, ह्याच्या आत जे ग्लँड्स आहेत त्यांच्यातून सिक्रेशन स्टार्ट होतं. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रायो. आणि असं जे एंडोमेट्रियम तयार होतं त्याच्यामध्ये एम्ब्रायो प्रॉपरली इम्प्लांट होऊ शकतो. इकडे येते, या ठिकाणी येतोय आपण तेवढ्यासाठी. याच पिरियडमध्ये ते जे काय इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रायो आहे ते होऊ शकतं. पुढे जाऊयात आपण. इफ oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive. पुढच्या oocyte हे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 24 तासामध्ये जर फर्टिलायझेशन झालं नाही तर मग मात्र हे कॉर्पस ल्युटियम इनऍक्टिव्ह होतं अँड ट्रान्सफॉर्म्स इनटू कॉर्पस अल्बिकन्स. काय बघा, त्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्शन कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं. ड्यू टू धिस सिक्रेशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. मग मात्र एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे पूर्णपणे याचं सिक्रेशन पूर्णपणे थांबतं. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट इन ऍब्सेन्स ऑफ these टू हॉर्मोन्स. हे दोन हॉर्मोन्स बंद झाले, त्यांचं सिक्रेशन बंद झालं की एंडोमेट्रियम नष्ट व्हायला सुरुवात होतो. एंडोमेट्रियम डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजेच त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार होतात. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओव्ह्यूम आर डिस्कार्डेड आउट थ्रू व्हॅजिना. हे एंडोमेट्रियमचे छोटे छोटे पार्टिकल्स, त्यानंतर ओव्ह्यूम जो अनफर्टिलाइज्ड आहे, हे सगळे शरीरातून बाहेर टाकले जातात थ्रू व्हॅजिना. व्हॅजिना मधून ते बाहेर टाकले जातात. दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. त्यावेळेला कंटिन्युअस रक्तस्राव पण होतो. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. पुढच्या 4 ते 5 दिवसांसाठी हे ब्लिडिंग कंटिन्युअसली सुरू असतं.
दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. याला मेन्स्ट्रुएशन असं म्हणतात. ही प्रोसेस बघा जरा कशा पद्धतीनं आहे ते. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted. जोपर्यंत ते oocyte फर्टिलाइज होत नाही आणि एम्ब्रायो प्रॉपरली इम्प्लांट होत नाही, धिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला ही प्रोसेस घडते. इफ एम्ब्रायो इज इम्प्लांटेड, जर एम्ब्रायो इम्प्लांट झाला, रिपीटेशन ऑफ धिस सायकल इज टेम्पररीली स्टॉप्ड. तर ही सायकल, ही मेन्स्ट्रुएशन सायकल ही स्टॉप होते थोड्या काळापुरतं. कुठंपर्यंत बघा, टिल द पार्ट्युरिशन. पार्ट्युरिशन म्हणजे त्या बेबीचा बर्थ होईपर्यंत, त्याचा जन्म होईपर्यंत ही प्रोसेस थांबते, मेन्स्ट्रुएशन सायकल थांबते. अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे त्या बाळाला स्तनपान करण्यापर्यंत ही प्रोसेस जी आहे, मेन्स्ट्रुएशन सायकल जी आहे ती थांबते. मेन्स्ट्रुअल सायकल इज ए नॅचरल प्रोसेस अँड वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग धिस पिरियड. मेन्स्ट्रुअल सायकल ही नैसर्गिक प्रोसेस आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या काळामध्ये स्त्रियांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. सिव्हिअर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. जास्त प्रमाणात रक्तस्राव जर झाला तर अशक्तपणा सुद्धा, प्रचंड प्रमाणात अशक्तपणा येऊ शकतो. देर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग धिस ओव्हरऑल पिरियड. आणि याच पिरियडमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका सुद्धा जास्त असतो. ड्यू टू ऑल सच रिझन्स देर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. या सगळ्या कारणांमुळं त्या स्त्रीला त्या काळामध्ये विश्रांती मिळणं गरजेचं आहे, रेस्ट मिळणं गरजेचं आहे. शिवाय पर्सनल हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वच्छता सुद्धा ठेवणं हे खूप गरजेचं आहे.